जाड रव्यामध्ये 1 वाटी नाचणी टाकून तर बघा, लहान मुलांसाठी ते मोठ्यांसाठी बाहेरचा महागडा पदार्थ तुम्ही कधीच आणणार नाहीत. मिक्सरमध्ये जाड रवा आणि नाचणी बारीक अशी पावडर होईपर्यंत दळून घ्यायची आहे आणि चाळणीने चाळून राहिलेला भाग आहे तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये 1 वाटीभर साखर, इलायची घालून बारीक अशी पावडर होईपर्यंत दळून घ्यायची आहे. तर इथे बघा, साखर, रवा आणि नाचणीचं पीठ तयार झालं आहे. त्यामध्ये 50 ग्रॅम एवढी दूध पावडर घालून घ्यायची आहे आणि पीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1.5 वाटी दूध घालून अर्धी वाटी तेल घालून घ्यायचं आहे. 10 मिनिटासाठी पिठाला झाकण लावून ठेवायचं आहे. पिठामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. 1 पॅकेट विनोचं घालून विनो आपलं छान या केकच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हव्या तेवढ्या ड्रायफ्रूट्सनी गार्निशिंग करून घ्यायचं. 45 मिनिटामध्ये केक आपला इथे तयार झाला आहे कढईमध्ये. तर इथे बघू शकता, कोणत्याही मैद्याचा वापर न करता अगदी घरगुती पद्धतीने स्पॉन्जी आणि जाळीदार केक तयार झाला आहे.